नमस्कार. विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. भारत आणि पाकिस्तान संघर्षामुळे एक नवीनच समीकरण जगामध्ये उभं राहिलंय. भारत आणि पाकिस्तान यांच्यात संवाद सुरू झालाय. त्याच्याच पार्श्वभूमीवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातही संवाद होताना आपल्याला दिसतोय. आपल्याला ठाऊकच असेल की अफगाणिस्तानात सध्या बळजबरीनं आलेलं तालिबानचं काळजीवाहू सरकार आहे आणि हे असं काळजीवाहू तालिबानचं सरकार अफगाणिस्तानमध्ये असताना भारताच्या परराष्ट्र मंत्र्यानं त्या सरकारशी संवाद प्रस्थापित केला आहे. यामुळे आशियाई देशांमध्ये नवं समीकरण उभं राहत असेल तर ते का आणि कुणाच्या हिताचं आहे हेही पाहावं लागेल. भारतानं पाकिस्तानशी संघर्ष सुरू केला असताना इतिहास रचलाय. भारतानं थेट तालिबान सरकारच्या सोबत संवाद साधला आणि त्यांच्या भूमिकेचं कौतुक केलं. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अफगाणिस्तानशी केलेल्या संपर्काच्या बाबतीत म्हटलं की त्यांनी 15 मे 2025 रोजी अफगाणिस्तानच्या काळजीवाहू परराष्ट्र मंत्री मौलवी आमिर खान मुत्तकींच्या सोबत चर्चा केली. पहलगाम हल्ल्याचा अफगाणिस्तानकडून निषेध करण्यात आलेला आहे याची आठवण परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी करून दिली. अफगाणिस्तानच्या भूमिकेचं भारतानं स्वागत केलं आहे. भारत आणि अफगाणिस्तानच्या दरम्यान खोट्या आणि तथ्यहीन बाबींच्या आधारावर अविश्वासाचं वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न झालेत असंही जयशंकर म्हणाले. भारताचे अफगाणिस्तानच्या सोबत पारंपरिक संबंध आहेत याची आठवण जयशंकर यांनी करून दिली आणि अफगाणिस्तानच्या विकासासाठी भारत कटिबद्ध आहे असंही सांगितलं. त्याचबरोबर भारत आणि अफगाणिस्तानच्या दरम्यान परस्पर सहकार्य पुढे कसं जाईल याची चर्चाही या दोन परराष्ट्र मंत्र्यांमध्ये झाली आहे. भारताचा अफगाणिस्तानच्या काळजीवाहू तालिब सरकारबरोबर म्हणजेच एकेकाळच्या दहशतवाद्यांच्या संघटनेच्या सरकारबरोबरचा हा संवाद काय नक्की समीकरण तयार करतोय ते समजून घ्या. ऑपरेशन सिंदूर दरम्यान तालिबानची जी भूमिका होती ती न्यूट्रल जरी असली तरी ती पाकिस्तानच्या पक्षामध्ये नव्हती आणि हा भारताचा एक मोठा राजनैतिक विजय आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. ज्या पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न केलेले होते त्याच पाकिस्तान बरोबर तालिबानचा जो विसंवाद सुरू झालेला आहे तो विसंवाद ऑपरेशन सिंदूर दरम्यान प्रतिबिंबित होताना आपल्याला दिसून येतो. ज्या पाकिस्तानला तालिबानच्या मदतीची आणि समर्थनाची अपेक्षा होती त्या तालिबानने मात्र ह्या संपूर्ण संघर्षामध्ये पूर्णतः तटस्थ भूमिका घेतलेली होती. किंबहुना अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर पाकिस्तानला भारत विरोधी करू दिलेला नाहीये. हा आपला एक मोठा राजनैतिक विजय आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. अफगाणिस्तानमध्ये काळजीवाहू सरकार असलं तरी ते तालिबानचं सरकार आहे. असं असतानाही त्यांनी भारत पाकिस्तान युद्धामध्ये ठाम भूमिका घेतली आहे हे विशेष. तसं पाहायला गेलं तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे दोन्ही इस्लामी देश आहेत. पण इस्लामी राष्ट्र असूनही पाकड्यांशी अफगाणी लोकांचं काही पटतच नाही. पूर्वापार पाकडे अफगाणिस्तानच्या विरोधात कारवाई करत आलेले आहेत. हा राग पठाण लोकांना असतो. रशियानं अफगाणिस्तानवर हल्ला केला तेव्हा पाक अमेरिकेच्या सोबत गेला याचाही राग पठाणी लोकांच्या मनात आहेच. तर दुसऱ्या बाजूला पाकमधली पंजाबी मानसिकता ही अफगाणिस्तान बलुचिस्तानला मदत करतो यामुळे चिडलेली असते. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या दरम्यानची इंग्रजांनी आखलेली सीमारेषा हा सुद्धा वादाचा केंद्रबिंदू आहेच आणि म्हणूनच हे भांडण जुनं आहे आणि या जुन्या भांडणाला अद्यापही नवी फोडणी बसत असते. आता त्याचा वापर भारत स्वतःच्या फायद्यासाठी करून घेतोय हे महत्त्वाचं.
भारताच्या प्रयत्नांना अफगाणिस्तानच्या तालिब सरकारनं तत्काळ सकारात्मक पाठिंबा दिलाय, हे विशेष. तालिब सरकारचे संपर्क मंत्री हाफिज जिया अहमद यांनी काय म्हटलंय पाहूया. ते म्हणतात की भारतानं वैद्यकीय उपचारांच्यासाठी अफगाणी नागरिकांना वेगानं विजा उपलब्ध करून द्यावा. द्विपक्षीय करार दोन्ही देशांमध्ये वृद्धिंगत व्हावेत असंही त्यांना वाटतंय. भारताच्या तुरुंगामध्ये जी अफगाणी कैद्यांची संख्या आहे ती चिंतेची बाब आहे, हे लक्षात आणून देत या अफगाणी कैद्यांची वेळेत योग्य प्रकारे सुटका व्हावी हा विषय सुद्धा भारत आणि अफगाणिस्तानच्या दरम्यान चर्चेचा महत्त्वाचा विषय ठरला. परस्पर सहकार्यानं चाबहार या बंदराच्या विकासाच्यासाठी आपण प्रयत्न करूया असंही हाफिज जिया अहमद यांनी म्हटलंय. चाबहार बंदराच्या विकासाची गोष्ट हीच खरी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या नातेसंबंधावर परिणाम करते. भारताच्या सोबत व्यापार वाढवण्याची अफगाणिस्तानची इच्छा पूर्वापार राहिली आहे. भारताचा दीर्घकाळ व्यापारी संपर्क अफगाणिस्तानच्या सोबत राहिला आहे. एकेकाळी भारताची सीमा अफगाणिस्तानपर्यंत होती, पण इंग्रजांनी 1947 मध्ये पाकिस्तान जन्माला घातला आणि सगळा अडथळा निर्माण झाला. आता चाबहार बंदर विकसित झालं तर भारतामध्ये माल पाठवण्याच्यासाठी पाकिस्तानला टाळणं हे अफगाणिस्तानला शक्य होणार आहे. भारतानं पहलगामच्या हल्ल्याच्या नंतर पाकिस्तान सोबत सध्या व्यापार बंद केलाय. भविष्यात ही व्यापार बंदी टिकली किंवा हटली तर मध्य आशिया आणि युरोपात माल पोहोचवण्याच्यासाठी पाकिस्तानला टाळणं भारतालाही शक्य होईल. व्यापाराच्यासाठी अफगाणिस्तान हाताशी असणं हे एक प्रकारे पाकिस्तान सोबत दबाव निर्माण करण्याच्यासाठी भारताला उपयोगी पडणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर जयशंकर यांनी तालिबानच्या नेत्यांशी फोनवरनं चर्चा केली, त्यांचे आभार मानले. कारण पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणाऱ्या देशांपैकी अफगाणिस्तानमधलं तालिबानचं सरकारही होतं. जेव्हा पाकिस्ताननी असा दावा केला होता की भारताने अफगाणिस्तानमध्ये क्षेपणास्त्र डागलेली आहेत, त्याचा इन्कार करण्यातही तालिबान सरकारने आग्रही भूमिका घेतली होती. लगेच त्यांचा प्रतिसाद आला होता आणि त्याच्यामुळे पाकिस्तानचा खोटेपणा उघडा पडला. जसं भारताने सिंधू करार स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सिंधू, चिनाब, झेलम नदीवर धरणं बांधायचा निर्णय घेतलाय, तशाच प्रकारे आता अफगाणिस्तानमधनं पाकिस्तानमध्ये वाहत येणाऱ्या नद्या आणि त्या बऱ्याच आहेत, त्याच्यावर सिंचन प्रकल्प राबवण्यासाठी, धरणं बांधण्यासाठी तालिबान सरकार पुढाकार घेत आहे. त्याला भारत मदत करत आहे. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळे दोन्ही देशांमध्ये संबंध मोठ्या प्रमाणावर सुधारलेले आहेत आणि 25 वर्षापूर्वी जी परिस्थिती होती त्याच्याबरोबर उलट परिस्थिती आता दिसून येत आहे. तर दुसऱ्या बाजूला घडणाऱ्या सर्व गोष्टींच्या बाबतीत खडानखडा माहिती घेण्याच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी महत्त्वाच्या बैठका पार पडतायत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सुद्धा या बैठकांना उपस्थिती असते. आजच्या दिवशी झालेल्या बैठकीला अजित डोवालही उपस्थित होते. ते भारताचे संरक्षण विषयक सल्लागार आहेत. त्यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हटलं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 22 मे रोजी राजस्थानच्या नाल इथं हवाई तळावर जवानांशी संवाद साधणार आहेत. त्या निमित्तानं सुद्धा विविध पातळ्यांवरची महत्त्वाची चर्चा या नेत्यांमध्ये घडत असते. तीच आजही पाहायला मिळाली. दरम्यान भारत आणि पाकिस्तान मधला युद्धविराम 18 मे पर्यंत कायम राहणार आहे. अधिकृतरित्या ही तारीख 18 मे पर्यंतची आहे असं घोषित झालंय. भविष्यात हीच तारीख पुढे आपल्याला वाढताना दिसू सुद्धा शकते. भारत आणि पाकिस्तानचे लष्करी कारवाई प्रमुख लवकरच पुन्हा एकदा चर्चा करतील. दरम्यान ऑपरेशन सिंदूर कायम आहे, संपलेलं नाही, हे सुद्धा भारतानं अधोरेखित केलंय.